खुर्साची करू काढूया. सदा खुर्साचे करुगेन निवार आमकां आमच्या देवा आमच्या दुस्मनांतले पापाचे उताचे वैराग्याचे नावी आमेन. सांत आंतोनीन नोवेन सगळी सांगाता. आनंद हो सांत आंतोनी विश्वासी चाकरा देवाच्या तू वर्तताय जो तो दिवो सांत फ्रांसीस असिसाच्या ओडीचो तुका देवान वचीत शेगुणांनी आनी देण्यांनी तुझ्या ऐश्वर्याच्या पदवेच्या बळान पिडेवंतांक मेळटा भलायकी. आडखळींत सांपडलेल्यांक आदार तोटे आंबळे बरे जातात. दर्याचे मोड थंडावता आनी सांडिल्ल्यो वस्तू मेळटात. आमी मागता तुजे लागीं विनंती करूंक जेजू लागीं जो ल्हान भुरग्याच्या रुपान तुज्या पुस्तकाचेर खेळटालो. मेळून घे आमकां कुडीचे आनी आत्म्याचे उपकार जांची आमकां चड गरज ओदी करून. हांगासर आमचे उपकार मागुया. आमेन. आमचे बापा स्वर्गीच्या तुझे नाव पवित्र जाव. तुझे राज आमकां येव. तुजी खोशी सर्गार जाता तशी संवसारांत जाव. आमचो रोज काडो घे आयज आमकां दी आनी आमी आमचे चुकलेल्यांक बक्षिता तशी आमची पातकां भोगस आनी आमकां ताणेंत पडूं दिवं नाकाय पूण वायटांतली आमकां निवार. नमान मारिये कृपेन भरलेले सर्वेस्पर तुजे थंय आसा. अस्त्र्यामध्ये तू सदैव आणि सदैव तुझो पूत जेसू. देवाचे माये आमकां पाप्यां खातीर विनंती कर आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार आमेन. महिमा बापाक आणि पुत्राक आणि पवित्र आत्म्याक आदी आतां आनी सदां सर्वकाळ आमेन. सांत आंतोनीन लादाइन सर्वेस्परा दोनिया काकूत आमची कर क्रिस्ता सोमिया काकूत आमची कर सर्वेस्परा दोनिया काकूत आमची कर क्रिस्ता सोमिया ऐक आमकां क्रिस्ता सोमिया ऐक आमची मागणी. देवा सर्गेच्या बापा काकूत आमची कर देवा पुत्रा संवसाराच्या सोडवणदारा काकूत आमची कर देव पवित्र आत्म्या काकूत आमची कर पवित्र त्रिनिदादी एकल्यास देवा काकूत आमची कर. सांत आंतोन लिस्बनच्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन सेराफीम ओर्डीच्या आनंदा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन तेस्तामेंतांच्या आर्का आमचे पासो विनंती कर सांत आंतोन स्वर्गीचे जणवयेच्या भोक्तिस्थाना आमचे पासो विनंती कर सांत आंतोन पिराजिताच्या विस्मिता आमचे पासो विनंती कर सांत आंतोन कालतेपणाच्या आरशा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन नीतीपाटी बेतोल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन अगुस्कांचेर जैत वर्तेल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन खुर्साक लोबदलेल्या इश्टा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन एवांजेलाच्या उर्बेवन धर्मदूता आमचे पासो विनंती कर सांत आंतोन अनभावर्त्यांच्या तरतोऱ्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन देवसराच्या कांपेऱ्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन संपूर्णायेच्या प्रतिमाना आमचे पासो विनंती कर सांत आंतोन कुशीन मार्तीर जालेल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन पात्रियार्कांच्या उजवाडा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन विस्मितांच्या वंपणारा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन दुखेस्तांच्या बुजवणदारा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन नेटेपणाच्या राखणारा आमचे पासो विनंती कर सांत आंतोन मोन्यांक जीप दितोल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन बेऱ्यांक कान दितोल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन देवचराक भायर घालतल्या आमचे पासो विनंती कर सांत आंतोन गुलाम जाल्ल्यांक सोडयतल्या आमचे पासो विनंती कर
सांतांतोन पिडेवंतांक भलायकी दितल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन मेल्ल्यांक जीवन करतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन आंधळ्यांक दोळे दितल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन तोट्यांक पाय दितल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन सांडलेल्यो वस्तू मेळयतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन वाटसुऱ्यांक वाट दाखयतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन निती पासून सुस्तल्यांक सांबाळतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन देवसराचे कटेपण भस्मयतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन गुन्यांवांक कास्त लायतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन नेटुवायेचे नीस देखी आमचे पासत विनंती कर. सांतांतोन स्वर्गीच्या निर्मळकायेच्या फुला आमचे पासत विनंती कर. सांतांतोन मोगाच्या आपट्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन पोलकेपणाची बेपरवा करतल्या आमचे पासत विनंती कर. सांतांतोन गुलाम आसलेल्यांक सोडयतल्या आमचे पासत विनंती कर. दुस्मनाच्या फासांतले निवार आमकां सांतांतोन. विजांतले आनी वादळांतले निवार आमकां सांतांतोन. सगळ्या पातकांतले निवार आमकां सांतांतोन. सगळ्या आमच्या जिविताच्या काळांत आदार आमकां दी सांतांतोन. तुजे मजती वरवीं आदार आमकां दी सांतांतोन. देवाचे शेळये संवसाराचे पाप काडटले वगस आमकां सायबा. देवाचे शेळये संवसाराचे पाप काडटले दयेन आयक आमकां सायबा. देवाचे शेळये संवसाराचे पाप काडटले काबूत आमची कर. भाग्यवन आंतोन आमचे पासत माग क्रिस्ताच्यो वासवण्यो आमकां फावो जावच्या. प्रार्थुया सर्वेस्वरा शासनाच्या देवा तुवें पातुवाच्या भाग्यवंत आंतोनी खऱ्या भावार्थाचो हुशार प्रसंगतार आनी गरजे आकांताक सांपडलेल्यांचो धीर आसरो करून दिलोय. ताची देख घेवन जेजूचो पाटलाव करून आमी शिकू. आमच्या सोम्याक जेजू क्रिस्ता वरवीं अशें जावं. सांत आंतोनीक मागणे म्हजे फाटल्यान म्हणात. हे भाग्यवन सांत आंतोन हे भाग्यवन सांत आंतोन भोगतांमध्ये भोव भल्या आनी मोवाळा त्या उलोवपाच्या मोगा पासत जो तुवें देवाचो केलाय त्या तुज्या वाखाणलेल्या शेगुणां पासत आनी सोर नासलेल्या मोगा पासत जो पेल्या सोवे तुवें दाखयलोय. फावो जाल्ले तुका देणे व्हड आनी विचित्र मिलाग्री करचे. ह्या संवसारांत आसतना ज्या परी आनी कोणूच भोगताक दिलें ना. तुज्या उतराकूच मिलाग्री घडत आनी तूं सदांच आयतो आयलोय. उच्चारून ते उतर गरजेवंतांचे मागणे आयकूंक उपद्र्यांक सांपडलेल्यांची उल्हासाची मागणी तुजे सोवे केन्नाच निर्फळ जाली ना. पिडेवंतांची तूं भलायकी दितलोय. सांडलेल्यो वस्तू परत्यो मेळटात. दुखान चडफडलेल्या काळजांतली विलापांची मागणी आयकून मेलेल्यांक पर्यान तुवें जिवे केल्यात. ह्या संवसारांत आसलोय तेन्ना तुज्यान करी नजत असली वस्त नासली.
भायरावन पातव, भायरावन पातळ, पेल्याचे दूख पेल्याचे दूख आनी कश्ट पळोवन आनी कश्ट पळोवन ताका आदार दिल्या बगर ताका आदार दिल्या बगर तुज्यान रावण नजो आसले. तुज्यान रावण नजो आसले. धिरान हे नियाळून धिरान हे नियाळून आनी तुजे मागणे आनी तुजे मागणे देवाताय देवाताय फळां दीक फळादीक म्हूण जाणा जावन म्हूण जाणा जावन हांव दिमयेर पडटा. हांव दिव्येर पडटा. तुजे इमाजे मुखार तुजे इमाची मुखार आनी सगळ्या म्हज्या काळजाच्या विश्वासान आनी सगळ्या म्हज्या काळजाच्या विश्वासान तुका प्रार्थिता. तुका प्रार्थिता. कर म्हजे कर म्हजे म्हणून म्हजेर उपकार म्हजेर उपकार जाची म्हाका जाची म्हाका चड गरज. चड गरज. हांगासर तुमची गरज सांगात. हांव मागता ती वस्त हांव मागता ती वस्त म्हाका मेळूंक म्हाका मेळूंक एक मिलाग्रीची पर्यान एक मिलाग्रीची पर्यान गरज पडली जाल्यार गरज पडली जाल्यार तरूय तुजेर तरूय तुजेर म्हजो विश्वास म्हजो विश्वास उणो जावचो ना. उणो जावचो ना. कित्याक वर्तवलो नाय तूं वर्तवलो नाय तूं तोच मिलाग्रीचो दोनी तोच मिलाग्रीचो दोनी जो संवसारांत आसतना जो संवसारांत आसतना तुज्या एकाच उतरान तुज्या एकाच उतरान व्हडांतल्यो मिलाग्री करतलोय. वडांतल्यो मिलाग्री करतलोय. ये भोव मोवाळा भोगता ये भोव मोगाळा भोगता सांत आंतोन सान आंतोन तुजे काळीज तुजे काळीज सदांच दोयाळ. सदांच दयाळ. उलोय एकूच उतर उलोय एकूच उतर बाळका जेजूच्या कानान बाळका जेजूच्या कानान जो दादोसतालो जो दादोसतालो तुजे वेंगेन खेळूंक तुजे विंगेन खेळूंक तुजे एकूच उतर तुजे एकूच उतर पुरो पुरो म्हज्या मागण्यांक म्हज्या मागण्यांक फळ मेळोंक. फळ मेळोंक. उलोय व्हडा भोगता उलोय व्हडा भोगता ते उतर ते उतर आनी आनी म्हजे किरकोळ आनी म्हजे किरकोळ आनी दिनवाशी काळीज आनी दिनवाशी काळीज सदांच सदांच तुज्या उपकारांत रावतले. तुज्या उपकारांत रावतले. आमेन. आमेन. दुसरो दीस विशय भाग्यवंत आंतोन देवाचे उतर प्रगटणार. सुरवातीची उतरां. आख्या संवसारात सांडलेल्यो वस्तू मेळून दिनारो भाग्यवंत आंतोनीचो उगडास करतात. तशेंच फ्रांसिस्कन संस्थेचो व्हडलो मार्गदर्शक आनी देवाच्या उतराचो सामान्य गुरू आनी प्रगटणार म्हूण ताची वळख आसा. भाग्यवंत आंतोनी हो फ्रांसिस्कन संस्थेचो पयलो गुरू जावन आसलो, जाका असिसीच्या भाग्यवंत फ्रांसिसान संस्थेत शिकयतल्या भुरग्यांक मार्गदर्शन करूंक नेमले. आयज आमी भाग्यवंत आंतोन देवाच्या उतराचो प्रगटणार ह्या विशयाचेर नियाळ करता. धर्म प्रगटणार कसो ताणें इटलीच्या उत्तर भागात आनी फ्रांसच्या दक्षिण शारांनी देवाचे उतर प्रगटले. क्रिस्ती इतिहासान भाग्यवंत आंतोन हो सगळ्यांत विलक्षण प्रवचनकार जावन आसा. पातकांच्या देवसरचे परतून हाडूंक आपल्या देखींतल्यान तो एक माध्यम जालो. आमी भाग्यवंत आंतोनी भाशेन देवाचे उतर वाचूंक, शिकूंक, प्रगट करूंक आनी जियोंक म्हूण ह्या मिसाक मागुया. प्रवेश गीत घेऊया. गायन क्रमांक 46, पान नंबर 41. Tuve que nacer un cara
आमच्या सोडीच्या तुवे केल्या सोडून करा आम्हा आठवल्या. बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. आमच्या सौम्य जेजू क्रिस्ताची कृपा देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकवट तुमचे सोबे आसो. तुमचे सवे आसो. आजचे मीस आंतनीच्या मानाक अर्घ देऊन मीस भेटयता मागदलीन गोम्स. म्हज्या भाव भयणीनो, ह्या पवित्र रितीत फाव ते परी वांटो घेवचे खातीर आमची पातकां ओळखून घेवया. आणि सांगता म्हणूया, हांव पातकी सर्ववेदार देवा आनी तुमकां भाव भयणीनो म्हजो गुन्यांव उच्चारून सांगता, मनान चिंतून आनी तोंडान उच्चारून वायट आचून आनी बरें सोडून हांवें जायती पातकां केल्यात. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो व्हड अपराध. ह्या पासून भाग्यवंत सदांच आयकवार मारी सगळ्या देवदूतांक आनी भक्तांक आनी तुमकां भाव भयणीनो म्हजे खातीर आमच्या सर्वेस्परा देवा लागीं विनंती करात म्हणून प्रार्थून मागता. सर्पदविधार देव आमची काकूत करो आनी आमची पातकां भोगसून आमकां शासनाच्या जिविताक पावय. आमेन. देवा आमच्या बापा, बरें ते सगळे तुजे स्थान उपजोता. तुज्या मना सारखे आमी चिंतूंक जाय ते तूच आमकां मोतीन घाल आनी तशेंच करूंक आमकां आदार दी. हे आमी विनंती करून मागता आमच्या सौम्या तुज्या पुता जेजूचे नावे. आमेन. भागवेन पावलून कोरिंथकरांक बरयलेले दुसरे चिठीवेले वाचप. भावा बहिणींनो, असली व्हरती पदवी देवापासून येता आणि आमचे थावन उपजना म्हूण दिसून येवचे पासत. हे भांडार मातेच्या आयदनांनी आमी व्हरता. सगळ्या दिवसाच्या कश्टांचो भार आमी सोंसता, पूण चेपून पडना. आमी गोंधळाक सांपडता, पूण निराशी जायना. पिडापीड भोगता, पूण ओसाड पडना. आमकां खाला उडयतात, पूण आमचो जीव काडूंक पावनात. आमचे कुडीन जेजूचे जिवीत दिश्टी पडच्या खातीर जेजूचे मरण आमी सदांच आमचे कुडीत व्हरता. जेजूचे जिवीत आमचे विनाशी कुडीन उगडापी दिश्टी पडचे खातीर आमी जिवेंच आसतना जेजू पासत
आमकां मरणाचे अधीन करीत आसात. हे भाशेन मरण आमचे थंय असले काम करीत आसा, पूण तुमचे थंय जिवीत आपले काम करीत आसा. हांवें सत मानले देखून हांव उलयलो. अशे बरयलेले आसा त्या प्रमाणे भावार्थांचे मन आसून आमी सत मानताव देखून आमी उलयताव. आनी जाणे जेजू पुनर्जीवन केला तोच आमकांय जेजू बराबर पुनर्जीवन करतलो आनी आमकां तुमचे सांगाती ताचे सरशी व्हरतलो म्हूण आमी जाणाव. हे सगळे तुमच्या बऱ्याक. हे बरी कृपा वाडून वेता तितली देवाची मोहिमेक अदीक आनी अदीक लोकां मेदे दिनवासनी वाडत वेतेली. देवाचे उतर हे. देवाचे उपकार. आम्ही जबाब गीत घेऊया. गायन नंबर 58, पान नंबर 49. आमचे लागीं देव उजळला. गायन नंबर 58. आम्ही शुभवर्तमान आयकूंक उबी रावया. उद्गार गीत गायन क्रमांक 113, पान नंबर 77. Soy service for love, soy service for love, soy service for love, soy service for love, Utor boja devache, Gazan kotsun dovorta, Arpan boja jirache, Baba kutinu mata, Soy service for love, soy service for love, soy service for love, soy service for love, सर्वेस फॉर तुमचे सोवे आसो. तुमचे सवे आसो. मातयाप्रमाणे जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान. महिमा तुका सोमिया. जेजून आपल्या शिष्यांक म्हणले, सांगलेले आसा ते तुम्ही ऐकला. परद्वार करू नये तर हांव तुमकां सांगता, जर कोणी एके आस्तरेचेर कामचारी डोळे लायत, ताणे आपल्या काळजात तिचे कडेन परद्वार केलो. तुजो उजवो दोळो तुका पातकाचो सुयेक जायत जाल्यार तो कोंचून काड आनी भायर उडय. कित्याक तुजी आख्खी कूड यमकोंडात उडोवन घेवचे परस तुज्या एकाच सांद्याचो नाश जाल्लो तुका अदीक बरें. आनी तुजो हात तुका पातकाचो सुयेक जायत जाल्यार तो कातर आनी भायर उडय.
कित्याक तुजी आखी कूड यमकोंड्यात गेल्या परस तुजो एकूच सांदो बिगडलेलो तुका अधिक बरें. हेचे भायर अशें सांगलेले आसा, कोणूच आपले पत्नीक सोडून दितलो जाल्यार पहिले तिका लग्न मोडणे पत्र ताणे बरोवन दिवचे. पूण हांव तुमकां सांगता, कामचाराचे एकूच कारण भायरावन आपले पत्नीक सोडून दिता तो ती परतवारीन जावशी करता, आनी कोण तसले बायले कडेन लग्न जायत जाल्यार तो परतवार करता. जेजू क्रिस्ताचे शुभ वर्तमान हे वखाणी तुका क्रिस्ता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कॅथलिक ख्रिस्त सभेला संतांची खूप मोठी अशी परंपरा लाभलेली आहे. आणि संत म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर अनेक संतांची नावं येतात आणि त्यामधील अनेक लोकांच्या परिचयाचा आणि आवडीचा संत म्हणजे संत अँथनी पादुआचा. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण संत अँथनीच्या नावाने 3 दिवसाचा नोवेना आपण साजरा करीत आहोत. आणि काल आपण चमत्कार करणारा संत अँथनी यावर मनन चिंतन केलं. आणि आज आपण संत अँथनी उत्तम आणि प्रभावी प्रवचनकार, ज्याने प्रभूची सुवार्थ सर्वत्र पसरवली, या विषयावर आज आपण मनन चिंतन करत आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अँथनीला बायबल विषयी त्याने प्रचंड असा अभ्यास केला होता आणि या अभ्यासामुळे त्याला बायबलचं खूप असं ज्ञान होतं. आणि त्यामुळे संत अँथनीने बायबल विषयक तसेच त्याने अनेक प्रवचन लिहून त्याने कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये उत्तम असं लिखाण केलेलं आहे. आणि यामुळेच 1946 रोजी 12वे पोप पायस यांनी संत अँथनीला डॉक्टर्स ऑफ द चर्च ही पदवी बहाल केली. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पदवीप्रमाणे संत अँथनीने कार्य केलेलं आहे. आपण जर संत अँथनीच्या जीवनात पाहिलं, जेव्हा त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये प्रवेश केला तेव्हा संत फ्रान्सिस याने संत अँथनीची नेमणूक, जे बंधू धर्मगुरू बनण्यासाठी आले होते त्यांना शिकवण्यासाठी, त्याने ईशज्ञान हा विषय शिकवण्यासाठी संत अँथनीची नेमणूक केली. ईशज्ञान म्हणजेच थिओलॉजी. आणि संत अँथनी याने ईशज्ञानचा पुरेपूर असा अभ्यास केला होता. म्हणून संत फ्रान्सिसने संत अँथनीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्याने नमूद केलं की तू ईशज्ञान म्हणजेच थिओलॉजी हा विषय शिकवावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्या दिवसापासून संत अँथनी एक प्राध्यापक म्हणून जे बंधू धर्मगुरू होण्यासाठी आले होते त्यांना तो शिकवू लागला. आणि संत अँथनीने बायबलचा पुरेपूर अभ्यास केला होता आणि त्याला सखोल असं ज्ञान होतं. आणि हे सर्व काही त्याच्या शिकवणुकीतून दिसून आले आणि म्हणूनच त्याला त्याचा उत्तम शिक्षक व प्राध्यापक म्हणून त्याची वाहवा केली जात होती. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एके दिवशी एका मठवासात धर्मगुरूच्या दीक्षेचा म्हणजेच ऑर्डिनेशनचा एक विधी होता. आणि हा कार्यक्रम होत असताना तिथे संत अँथनी हा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. आणि तेथे गेल्यानंतर त्यांना समजून येते की धर्मगुरूंना समजून येते की काही कारणास्तव जो प्रवचनकार नेमला होता तो तिथे उपलब्ध नव्हता आणि आता प्रवचन देण्यासाठी कोणीही तयार नव्हतं. आणि अशा वेळी संत अँथनीची त्या ऑर्डिनेशनच्या कार्यक्रमासाठी प्रवचन देण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात येते. आणि तिथे वेळ फार कमी होता, तसं म्हटलं तर वेळच नव्हता. आणि संत अँथनीने त्या मिसा बलिदानामध्ये एक अतिशय समर्पक, सर्वांच्या हृदयाला लागणारे आणि मनाला भावणारे असं सुंदर असं प्रवचन दिलं. आणि तिथे अनेक धर्मगुरू आणि खूप लोक उपस्थित होते आणि सर्वांना हे प्रवचन खूप आवडलं. आणि त्या दिवसापासून संत अँथनीची ओळख एक उत्तम प्रवचनकार म्हणून बनली आणि तो अतिशय नावाजला गेला. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला संत अँथनीच्या प्रवचनात, त्याच्या शिकवणुकीत, त्याच्या विचारात आणि त्याच्या कृतीमध्ये आपल्याला एक गोष्ट आढळून येते आणि ती गोष्ट म्हणजे संत अँथनीने
आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताला सर्वात अधिक प्राधान्य आणि सर्वात महत्वाचं स्थान दिलं. त्याचं सर्व, त्याचं विचार, त्याची कृती, त्याचं प्रवचन, या सर्वांमध्ये त्याने येशूला केंद्रस्थान दिलं होतं. आणि हेच आपल्याला दिसून येते. म्हणूनच तुम्ही जर कोणत्याही चर्च मध्ये गेले आणि जर तुम्ही तिथे संत अँथनीचा पुतळा पाहिला, तर त्या पुतळ्यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की त्याच्या हातात पवित्र पुस्तक आणि त्यावर आपल्याला येशू बाळ दिसून येते. कारण संत अँथनीचा येशू बरोबर अतिशय घनिष्ठ असं नातं होतं. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी, संत अँथनीच्या काळात आपण पाहिलं 13व्या शतकात युरोपमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक चळवळ चालू होती. आणि अशा वेळी लोक त्यांचा विश्वास हरवून बसले होते. सर्व लोक देवापासून दूर जात होते. आणि अशा वेळी तेथे अनेक नवनवीन प्रवचनकार येऊन लोकांची मने बहकून टाकत होते. त्यांना ते त्यांच्या मताप्रमाणे काहीही शिकवत होते. आणि अशा वेळी संत अँथनीने आपलं ज्ञान आणि कौशल्य यांच्या बळावर सर्व लोकांना ख्रिस्ताकडे आणलं. त्यांना ख्रिस्ताकडे त्यांनी ओढावून घेतलं. म्हणूनच त्या काळात संत अँथनीला पाखंड्याची हातोडी हे शीर्षक देण्यात आलं. कारण त्यांनी जे लोक पाखंडी होते त्यांना सर्वांना बजावून ख्रिस्ताकडे ओढून घेतलं. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आता तुमच्या समोर मी एक उदाहरण स्पष्ट करू इच्छितो. आणि हे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, संत अँथनीचे नदीतील माशांना प्रवचन. तर एक दिवस असे झाले की संत अँथनी इटलीमधील रिमिनी या शहरात प्रवचन करण्यासाठी गेले होते. आणि तेथे प्रवचन करण्यासाठी त्यांची नेमणूक केली होती. कारण रिमिनी या शहरातील लोक हे देवावर विश्वास ठेवत नव्हते आणि ते देवापासून दूर गेले होते. आणि त्यांचं आत्मपरिवर्तन होण्यासाठी संत अँथनी तेथे प्रवचन देण्यासाठी गेले होते. आणि जेव्हा संत अँथनी प्रवचन देण्यासाठी गेले तेव्हा तेथील लोकांनी संत अँथनीवर दुर्लक्ष केलं, त्याच्यावर कानाडोळा केला. काही लोकांनी तर त्याची मस्करी केली. आणि अशा वेळी संत अँथनी निराश न होता तेथून पुढे गेला आणि तिथे मारिक्का नावाची नदी होती. आणि संत अँथनी मारिक्का नावाच्या नदीच्या काठावर बसला आणि तेथे जे मासे होते समोर त्यांना तो आपलं प्रवचन देण्यास त्यांनी सुरुवात केली. आणि हळूहळू 2-5 असं करत करत मोठा माशाचा प्रचंड घोळका त्याच्या समोर तेथे तयार झाला. आणि या माशाच्या घोळक्यांना संत अँथनीने प्रवचन देण्यास सुरुवात केली. आणि संत अँथनी म्हणाला की तुम्ही देवाला नेहमी त्याचे आभार मानले पाहिजे. कारण देवाने तुमची निर्मिती केली आहे, तुम्हाला राहण्यासाठी जागा दिली आहे. तुम्ही गोड्या पाण्यात सुद्धा राहू शकता, तुम्ही खारट पाण्यामध्ये सुद्धा राहू शकता. तुम्हाला देवाने राहण्यासाठी मोठी अशी जागा तयार केलेली आहे. म्हणून तुम्ही नेहमी देवाचे आभार मानले पाहिजेत, त्याची स्तुती गायली पाहिजे. आणि असं संत अँथनींचं प्रवचन संपलं. आणि तेव्हा सर्व माशांनी त्यांचं डोकं बाहेर काढून त्यांचं तोंड उघडलं आणि ते एक प्रकारे संत अँथनीचे आणि देवाचे आभार मानून ते निघून गेले. आणि ही गोष्ट जेव्हा तिथे घडत होती तेव्हा नदी किनारी काही लोक जमली होती आणि ते पाहत होते. आणि हे लोक त्या रिमिनी नावाच्या शहरातील लोकांना जाऊन सांगतात की असं असं घडलं. तेव्हा लगेच रिमिनी शहरातील लोक संत अँथनीकडे येतात आणि त्यांची क्षमा मागतात आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन होते. आणि ही लोक जी देवापासून दूर गेली होती ती पुन्हा येशूकडे येतात आणि त्याचे शिष्य बनतात. अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अँथनीने इटली आणि फ्रान्स या देशामध्ये प्रवचन करून, विशेषतः या 2 देशात प्रवचन करून अनेक लोकांना देवाकडे आणलं. जर आपण पाहिलं, संत अँथनी जेव्हा फ्रान्सिस्कन संस्थेत त्याने प्रवेश केला, त्याची मूळची इच्छा म्हणजे मोरोक्को येथे जाऊन प्रवचन करण्याची होती. आणि तेथे जाऊन प्रवचन करून त्याला एक रक्तसाक्षी बनण्याची त्याची इच्छा होती. परंतु ही इच्छा त्याची काही पूर्ण झाली नाही. आणि ही प्रेरणा त्याला फ्रान्सिस्कन धर्मगुरूकडून मिळाली होती, जे स्वतः प्रवचन देत असताना रक्तसाक्षी बनले होते. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जरी त्याची ही इच्छा पूर्ण झाली नाही तरी संत अँथनीने अनेक ठिकाणी प्रवचन करून लोकांना देवाकडे आणलं. आणि संत अँथनीच्या जीवनात आपल्याला एक गोष्ट लक्षात
येते ती म्हणजे संत फ्रान्सिसने हे विधान केलेलं आहे, ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. संत अँथनीने आपल्या शब्दापेक्षा सर्व काही आपल्या कृतीत उतरवलं आणि हे संत अँथनीच्या जीवनात अतिशय समर्पक आहे. म्हणूनच त्याची प्रवचनकार म्हणून ओळख संपूर्ण युरोपमध्ये पसरली होती. म्हणून पोप ग्रेगरी 9वे यांनी संत अँथनीची राजदूत म्हणून नेमणूक केली आणि संत अँथनीला संपूर्ण युरोपमध्ये विविध ठिकाणी, विशेषतः इटली या देशामध्ये विविध ठिकाणी प्रवचन देण्यासाठी त्याची नेमणूक करण्यात आली होती. आणि अशा वेळी संत अँथनी रविवारची त्याने अनेक प्रवचनं लिहून काढली होती आणि तो अनेक ठिकाणी उपवासकालीन प्रवचन देण्यासाठी जात असे. आणि जेव्हा संत अँथनी ज्या ठिकाणी प्रवचन देण्यासाठी जात असे त्या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी जमत असे. लोक मोठ्या प्रमाणात संत अँथनीचे प्रवचन ऐकण्यासाठी तेथे हजर राहत असत, कारण संत अँथनी अतिशय चांगल्या प्रकारे देवाची सुवार्ता पसरवत होता. तसेच आपण जर संत अँथनीच्या जीवनावर लक्ष दिलं, संत अँथनीच्या मरणानंतर जवळपास 336 वर्षांनी त्याला जिथे पुरले होते ती जागा खणण्यात आली. आणि जेव्हा ती जागा खणण्यात आली तेथे त्यांना संत अँथनीची जीभ ही चमत्कारिकरित्या जशीच्या तशी आढळली. या जिभेचा नाश झाला नव्हता, ती जीभ ही विनाशी राहिली होती. आणि यावरून आपल्या लक्षात येते की संत अँथनीने केलेल्या प्रवचनामुळे, त्याने केलेल्या त्या जिभेद्वारे येशूची जी सुवार्ता पसरवली, म्हणून त्याला हे एक वरदान देण्यात आलं होतं. आणि त्यामुळे संत अँथनीची जीभ ही तशीच अविनाशी राहिली, कारण त्याने येशूची सुवार्ता त्या जिभेद्वारे सर्वत्र पसरवली होती. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अँथनीचा आपण जो सण साजरा करणार आहोत, आणि आज आपण संत अँथनी जो उत्तम प्रवचनकार होता, ज्याने येशूची सुवार्ता पसरवली, त्याचा आपण आदर्श आपल्या जीवनात घेऊया आणि आपणही देवाचं वचन जिथे शक्य होईल तिथे पसरवूया. आपण जर पाहिलं, देवाचं वचन ऐकण्यासाठी नदीतील मासे उत्स्फूर्त होते, ते उत्सुक होते आणि ते घोळक्याने जमा झाले. जर मासे हे संत अँथनीचं प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक असतील, तर आपण मानव आहोत, आपण किती उत्सुकता दाखवली पाहिजे. आपण संत देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण किती उत्स्फूर्त राहिलं पाहिजे, हे आपण आज शिकून घेऊया. आणि आपण सुद्धा संत अँथनी प्रमाणे प्रभूची सुवार्ता सर्वत्र पसरवूया. भावार्थाची मागणी. धन्या बापा, तू जावन आसाय काकुतीचो देव, तुझ्या भुरग्याक मायमोगान तू आपयताय आणि सांभाळताय. याच विश्वासान आमची किरकोळ मागणी आम्ही तुझे मुखार दवरता. मागुया आमच्या बाप साहेबा पासत, बिशप साहेबा पासत आणि याज्ञिका पासत, ते देवाचो आत्मो घेऊन आणि देव सांगाता जीव पुरते सेवक जाऊन म्हूण प्रार्थुया. प्रितीच्या बापा, आम्ही मागताव तांचे पासत ज्यांची मोगाची मनशा या काळात संसारात अंतरल्यात, या समस्ताक त्यांच्या कष्टा वेळार बुजवून फाव कर आणि तुटलेल्या काळजांक पेकवणी दी म्हूण तुझे लागीं मागताव. यादिकपणाच्या पवण्याचे देणे आमच्या धर्म प्रांतान फाव जावं आणि तरणाटनी देवाची आणि देवाच्या परजेची सेवा करून पुढे सरूंक म्हूण मागुया. जांकां
पवित्र आत्म्याची कुशलकाय आणि कृपा फावो जाव म्हूण मागुया. काबूतसारा बापा, तुझे काबुतीची नजर आमचेर घाल आणि खालतिकायेन तुका उबारल्यात ती आमची मागणी फळादीक कर म्हूण मागताव क्रिस्ता आमच्या सोम्या वरवीं. आमेन. पेटवणीचे गीत घेऊया. गायन क्रमांक 155, पान नंबर 94. म्हज्या भाव भयणीनो, म्हजे आनी तुमचे बलिदान सर्वपदविदार देवा बापाक मानता तसले जावं म्हूण मागात. ते तुमच्या हातातले बलिदान आपल्या मनान आणि महिमेक आमच्या नेमके पवित्र सभेच्या आदराक सर्वेस्वर मानून घेऊ. बापा, तुजी वक्ती करूंक आमी तुका ओंपताव. त्या बलिदानाचेर तुजी दयाळ दिश्ट घाल. ही भेटवणी तुका मानो आनी तिचे वरवीं आमचो प्रतिमोग वाडो. हे आमी मागताव तुज्या पुता जेजूचे नांवी. आमेन. सर्वेस्पर तुमचे सोबे आसो. तुमचे सभे आसो. आमची काळजां उबारुया. आमी ती सर्वेस्पराकाय उबारताव. सर्वेस्पर आमच्या देवाक दिन वासुया. होय अशें आमी करूंक फाव. सर्वेस्परा पवित्र बापा, सर्वपदविदार आनी शासनाच्या देवा, सर्व काळी आनी सर्वथय आमी तुका दिन वासूंक फावो. हो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो. रितीन तुवें मनशाक रचलाय, नितीन ताका शिक्षा दिली. पूण क्रिस्तांच्या सोम्या वरवीं दयेन ताका सोडयलोय. त्याचे उदेशी देवदूत आनी सर्गीचो सगळो दरबार तुजी थोर महिमा वाखाणतात. त्याचे सांगाती आमचे ताळे मेळोन आमी तुजी स्तुती गायताव.
तुझ्या पवित्र आत्म्याक धाडून ही देणी पवित्र कर म्हूण आमी मागताव. जावं ती आमकां आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची कूड आनी रगत आपलेच कुशेन कस मरण सोसून वेचे आदी त्याने उंडो घेतलो. तुका आदीं पासून तो मोडलो तो आपल्या शिष्यान दिलो आनी म्हणले, हो तुमी सोमेस घेयात आनी खायात. ही म्हजी कूड तुमचे पासत समर्पूंची. तेच पोरी जेवण जाताच त्याने काच घेतली. तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या शिष्यांक दिली आनी म्हणले, तुम्ही सोमेस घेयात आनी येतले पियात. हे म्हज्या रक्ताची काच नव्या आनी शासनी कराराचे हे रगत पातकाचे बोक्सांनी मेळच्यात तुमचे पासत आनी सोमेस मनशा पासत ते वारोवतले. हे म्हज्या उगडासाक करात. भावार्थाचो गोड प्रगट होया. सोम्या जेजू आमी हो उंडो खाताव आनी राशीत ते पियेताव. तितले फावटी तूं वयलो आनी उसर आमी तुजे मरण परगटाव. बापा जेजूच्या मरणाचो आनी पुनर्जिवीतपणाचो आमी भक्तीपणी उगडास करता आनी हो जिविताचो उंडो आनी सोडवणेची काळज तुका समर्पिता. तुजे मुखार येवंक आनी तुजी सेवा करूंक आमकां फावो केल्याय देखून आमी तुका दिन वाचता आनी जेजूची कूड आनी रगत सेवतले आमी सोमेसता. पवित्र आत्म्या वरवीं एकठांय कर म्हूण आमी नम्रतायेन मागता. सर्वेस्पराक पृथ्वीमेचेर विस्तारलेले तुज्या पवित्र सभेचो उगडास कर आनी फ्रांसीस आमच्या भाग्यवान बापा, ऑल्वीन आमच्या गवळी बापा आनी सगळ्या यत्निकी वर्गा बरोबर तिका प्रितीमोगांत वाडय. पुनर्जिवीतपणाचो बरवो धरून मेल्यात त्या आमच्या भावा भयणीची काकूत कर. तांकां आनी तुज्या इश्टगोतीत मेल्या सोमेस्ता तुजे परजळीत मुखामोळ पळोवंक फावो कर. आमा सोमेस्ताची दया कर म्हूण आमी मागताव. आयकवार मारये देवाची माये सांगती, भाग्यवान धर्मदूता आनी सर्व कांय तुका मानवल्यात त्या सगळ्या भक्तां बरोबर सासणाच्या सुखांत आमकां वांटो दी. त्याची सांगता तुजी महिमा गावंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं. त्याच जेजू वरवीं, त्याच जेजू सांगता, त्याच जेजू थंय पवित्र आत्म्याच्या एकपणात सरपदवेदार बापा सर्वंदन आनी वैभव तुका शासनाच्या शासनाक. आमेन. आमच्या सोडवणाऱ्याची आज्ञा मनात धरून त्याने शिकवलेले प्रार्थना दीर घेऊन म्हणूया. आमच्या बापा सर्गेच्या तुझे नाव पवित्र जाव, तुझे राज चमकायो, तुझी खुशी सर्गात जाता तशी संसारात जाव. आमचो दिसपट्टो गिरायज आमकां दी आनी आमी आमचे चुकलेल्या बक्षिता तशी आमची पातकां भोगोस आनी आमकां ताणेत पडूं नाका पूण वायटांतले आमकां निवार. सर्वेस्परो सर्व वायटांतले आमकां निवार. दया करून ह्या जिवितांत सर्वेस्त काय आमकां दी. सर्गेच्या सुखाक आनी आमच्या सोडवणाऱ्या जेजू क्रिस्ताच्या येण्याक आमी बरभशेन अत्रेकता. तर आमकां तुज्या उदरका कृतीन चरपाक घातले सुटय आनी सर्व आकांतांतले वाटय. कित्याक राजवडी पदवी आनी महिमा तुजी सासणाच्या सासना. सोम्या जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मदूताक म्हणले, तुमकां शांती दवरता आनी म्हजी शांती तुमकां दिता. आमच्या पातकाचेर न्हय पूण तुज्या पवित्र सभेच्या भावार्थाचेर दिश्ट घाल आनी तुजे खुशी प्रमाणे तिका शांती दी आनी तूच तिका एकवटान सांबाळ, जो जियेता आनी राजवट चलयताय शासनाच्या शासनाक. आमेन. सोम्याची शांती सदाकाळ तुमचे सोबे आसो. तुमचे सोबे आसो. एकमेकाक शांती दियात.
देवाचे संसाराचे पाप काढतले आमची काकूत कर. देवाचे शरीर संसाराचे पाप काढतले आमची काकूत कर. देवाचे शरीर संसाराचे पाप काढतले आमकां शांती दी. ही देवाची शेळी संसाराचे पाप काढता ती. शेळ्याच्या जीवनाक आपयल्यात ते सुभागी. सोम्या तुवें तुजे भितर येवचें म्हाका फावना, पूण तुज्या एका सुत्रान म्हाका भलायकी मेळटली. प्रसाद गीत घेऊया. गायन क्रमांक 235, पान नंबर 140. प्रार्थूया. मोगाळ बापा, तुवें आमकां वाडलाय तेचे वंखान आमची पिडा कोखोत. त्याचे वरवीं सर्व पातकांतली आमकां सोडय आनी तुजे कुशे प्रमाणे चलूंक आमकां घटाय दी. हे आमी मागता तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं. आमेन. सर्वेस्पर तुमचे सोवे आसो. तुमचे सोवे आसूं. सर पदवीदार देव, बाप, पूत आनी पवित्र आत्मो तुमकां आशीर्वादीत करो. आमेन. वचून येयात क्रिस्ताच्या शांतीन आनी मोगान तुमकां धाडटा. देवाचे गोड उपकार. गायन क्रमांक 426, पान नंबर 244. Portugal,
तुझ्या लीलात अडकता वेळीची सुताया सोडासा तुझ्या लीलात